दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अमानवी निर्णयाने एका आईचा मृत्यू. KDM न्यूज प्रतिनिधी पुणे. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निर्णयामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या अभावामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या तरुण महिलेने आपला जीव गमावला. त्यांच्या पश्चात 2 जुळ्या मुली आणि शोकाकुल कुटुंबीय आहेत. या घटनेने आरोग्यसेवा आणि खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 10 लाखांच्या मागणीमुळे उपचार नाकारले. तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वी सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. त्या 7 महिन्यांच्या गर्भवती होत्या. अचानक प्रकृती बिघडल्याने कुटुंबियांनी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांची अनामत रक्कम भरण्याची अट घातली. कुटुंबियांनी तत्काळ 2.5 लाख रुपये भरले आणि उर्वरित रक्कम तातडीने देण्याचे आश्वासन दिले. तरीही रुग्णालयाने कोणतीही सहानुभूती न दाखवता उपचार करण्यास नकार दिला. वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू. तनिषा भिसे यांची प्रकृती झपाट्याने बिघडत होती. कुटुंबियांनी मंत्रालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून हस्तक्षेप करण्याची विनंती केली. मात्र कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. अखेरीस कुटुंबियांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. परंतु प्रसूतीदरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे तनिषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांनाही अशी वागणूक, मग सर्वसामान्यांचे काय? या घटनेनंतर भाजप आमदार अमित गोरखे यांनी रुग्णालय प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. जर आमच्या निकटवर्तीयांनाही असे वागवले जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल? आरोग्यसेवा म्हणजे व्यवसाय नाही, ती प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही रुग्णालयाच्या वर्तनावर कठोर शब्दांत टीका केली. एका निर्दोष महिलेचा मृत्यू केवळ पैशांअभावी होतो, हे अत्यंत लाजिरवाणे आणि असंवेदनशील आहे. सरकारने तत्काळ कारवाई केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. रुग्णालयाचा खुलासा आणि चौकशीची घोषणा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की रुग्णालय नेहमीच आपल्या रुग्णांच्या आरोग्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. तरीही या प्रकरणाची चौकशी करून योग्य अहवाल सादर करू. सरकार आणि समाजाची जबाबदारी. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सरकारकडे कठोर नियमावली तयार करण्याची मागणी केली आहे. पैशांअभावी कोणाचाही जीव जाऊ नये. खासगी रुग्णालयांनी नफ्याच्या मागे न धावता मानवतेचा विचार करायला हवा, असे आरोग्यतज्ञ डॉक्टर अमोल देशमुख यांनी सांगितले. मृत तनिषा भिसे यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार का? तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. आमच्या तनिषाला वाचवता आले असते, पण पैशांअभावी आम्ही काहीच करू शकलो नाही. ही व्यवस्था बदलली पाहिजे, असे त्यांच्या पतीने भावनिक शब्दांत सांगितले. या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. आरोग्यसेवा ही नफ्याच्या गणितावर आधारित नसून मानवतेच्या मूल्यांवर चालली पाहिजे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. आरोग्यसेवा व्यावसायिक बनत चालली असून पैशाअभावी उपचार न मिळाल्याने माणुसकी हरवत आहे आणि मरण स्वस्थ होत आहे.